कविता आहे कांबळे. हे आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कांबला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. पण एक लक्षात ठेवा, त्यानं सावित्री काढताना सरस्वती खोडलेली नाही. ती कविता समजायला त्याने वच हे लागते. ते काय काय जण फक्त ते एवढंच ऐकाय येते, पण कांबळेन पाटीवर सावित्री काढली म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलामी झाला, तिच्या प्रेमात पडला. मग आपू घरला बसल्यावर त्यानं विचारली त्याची जात. कांबळे म्हणला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं बी कोपऱ्यात घेऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, महात्मा फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला चालत नाही, बाबासाहेब वाचा. कांबळे म्हणला भावकी म्हणली जागरण गोंधळ बोकड तरी का. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा, प्राणी मात्रांवर दया करा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला बोकाड शिजवून असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळे सामाजिक चळवळीत आला. सगळे गट संघटना वेगवेगळ्या, जात विस्कटलेली. कांबळे सगळ्यांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या, बहुजनांनी एकत्रित या, देश समजून घ्या, मानवता, समता, बंधुता, एकत्रित या, एकत्रित या. मग दिवसभर कांबळे तिथं चौकात उभा राहून बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी, आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कांडला. ते कांबळेचा मुलगा आता मोबाईलवर असते. पहिले ते तुमच्या काळात ज्याला सही येत नव्हती तो अंगठा उठवायचा, त्याला अंगठा बहादूर म्हणायचे. आता हे नवीन अंगठे बहादूर वर्ण, हे अंगठा बहादूर. म्हणजे ह्यो या दुनियेत बी, इंटरनेटच्या दुनियेतला बी ह्यो अंगठा बहादूर आहे. अयो बघतोय काय, तीच बघतोय त्याला जी पाहिजे असते गोदडीत. मध्ये असं रील बघत होतं, त्याला काहीतरी चळवळीचं दिसलं. आणि मग कांबळेच्या मुलानं परवा कांबळेला विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा, अण्णाभाऊ साठे लहुजी वस्ताद साळवे कोण डॅडा, ही संविधान काय भानगड डॅडा, आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा. आता मात्र कांबळे पेटला. आर म्हणला, गावभर पेरत राहिलो आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो बी नाही रडला, तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं DNA मधनं ही डबल गेलं, विचार ही पुस्तकातनं जात असते. आणि आता कांबळेला समाजानं वेडं ठरवलंय.
समाजाचा एक अदृश्य वेड्यांचा दवाखाना आहे. तिथं अनेक वेडे आहेत. त्या वेड्यांच्या दवाखान्यात कांबळेला दाखल केलंय. कांबळे आता वेड्यांच्या दवाखान्यात आहे. कांबळे वेड्यासारखं मानवतेच्या घोषणा देतोय. कांबळे सर्व धर्म समभाव म्हणतोय. कांबळे एकत्रित राहा म्हणतोय. देश समजून घ्या म्हणतोय. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाचा झेंडा नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलं. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाप देऊन तुडवतात. पण कांबळे नाही रडत. तो नुसताच कथ्य हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा भारत आणि भारतातला भारतीय शिव शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ लवजी यांचे विचार जिवंत राहणार आहे. तुम्ही काय होऊन जगायचं एकदा ठरवून घ्या. नाहीतर ते अवलाद होऊन जगू नका. कापसाच काय करायचं असले अवलाद काय कामाचे. थाट पाहिजे. खिशात पैसा नाही ना आत्ता, पण दिवस येतील माझे असं समजून आजपासून घाम गाळ. दारूचं व्यसन लागलेलं असलं तर संध्याकाळी जाऊन लपवून ठेवलेली बाटली फोडून टाक. उद्यापासून माझा नवा जन्म झाला असं समजून जगात पाऊल टाक. येत्या 5 वर्षात आयुष्य आणि घर बदललेलं दिसेल. ही जयंतीचा मंडप त्यासाठी उभा केलेला होता. त्यासाठी मी आलेलो होतो. तिथं माझ्या मुली बसलेल्या आहेत. मुलींनी ठरवा नवरा असाच पाहिजे तर मला असं वागावं लागेल. हिला 42% ही बी मिसरीवरच आहे. 2 रुपयाची पुडी मिळते 5 रुपये अख्खी होत त्या तोंडाला अख्खी. मग हिची भांडी चालू होते. बिना तर मिसरीची भांडी घासूच शकत नाही. कॉलेजला जाते. तुम्ही म्हणशील हे एवढा खोल कसा आलाय जाते. मी तुमचाच आहे फक्त या महिन्यात. पण मला सुद्धा धंदा कळलाय तसा तुम्हाला एक कळावा. जगणं समजावं त्या पद्धतीनं जगा. जाता जाता माझ्या बायकोने एक सांगायला सांगितलं. ते मला काही सोशल मीडिया काही जास्त जमत नाही. ते आमची बायको बघते. आणि माझी सासरवाडी हीच आहे पिंपरी रोपटक्के मांगाची या महिन्यात बहुतेक माझी सासरी वगैरे आली असते.